ब्रह्मपरानन्दं विशमालं निगम्यं चरितं शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वान्मारुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पुण्डलिकावरदहरितान श्रीज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की सोथननाम महाराज की जय। शांति ब्रह्मनाथ महाराज की जय। शंकर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सवेगानी तारा पर्वत वानर कष्टले समस्त कोणासी जाणवना तो अर्थ निद्रा विभूत कपिकुळे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज पुरुषोत्तम देवादेव भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं शीतगमनाचं कार्य संपन्न करण्यासाठी संपूर्ण वानर मंडळाने दिवसभर मोठमोठे पाषाण पर्वत आणण्याचा प्रयत्न केला. सर्वजण शिवले थकलेले आहेत. यालाच म्हणतात जर का खंडी भार पोटी भूक. आणि तर खूप मोठा त्रास झाला. पूर्ण दिवसभर जे काही काबार कष्ट केले त्यामुळे वानर मंडळी विश्रांती घेऊ लागलेले. प्रत्येक जण गोरू लागलाय. आण टाकल्याबरोबर सुरू केलं ह्या मंडळाने कोणी वानर मंडळाने. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना आश्चर्य वाटलं की संपूर्ण विश्व या ठिकाणी माझ्या कार्यासाठी म्हणजे जगन्माता जगज्जननी आईसाहेब सीता मातुश्रींचा शोध घेण्यासाठी हा जो 100 योजनांचा म्हणजे 400 कोसांचा आवाढव्य अशा प्रकारचं सेतू बांधण्याचं कार्य चाललेलं आहे. आणि हे सेतू बांधण्याचं कार्य सामान्य वानर मंडळी करतात. पशुत बर का पाहता सावजे हातेरी धरिले त्याने त्या काकुळती मातेस मरिले की तळाचे पशुत्व वाळू झाले पावले माते. पशुत 4 पायांचे प्राणी आहेत हे. परंतु त्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य करण्यासाठी तनु मनोजीवे चरणांशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकाळ दास्यत्व नावाची सेवा आणि हनुमंतराव त्या ठिकाणी संपन्न करतात. त्यांचेच सहकारी सर्व वानर मंडळी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या कार्यामध्ये सहभाग झालेले आहेत. जेवढं काही आपल्याला 2 हाताने कार्य करता येते तेवढं कार्य केलं. निद्रिस्त झालेले आराम करतात. काय मला पुढे कोणा उघडवे दृष्टी कैसे जागरणाच्या गोष्टी वानर निजले कोट्यान कोटी स्फुटी सुसोक्त. त्या ठिकाणी दिवसभरचं काबार कष्ट केलेलं होतं. प्रचंड अशा प्रकारचे पर्वत पाशाला आणून थकलेले वानर घामाघूम झालेले होते दिवसभर. परंतु संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस मध्यरात्री झाली आणि सर्वजण त्या ठिकाणी आराम करतात. आराम करत असताना भगवान श्रीरामचंद्र प्रभू सर्वांचं संरक्षण करतात बरं का. भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संहारी. भगवान श्रीरामचंद्र प्रभू हा मर्यादा पुरुषोत्तम आहेत. सर्वांना कशा प्रकारे सर्वांचं पालन पोषण करतात शांतब्रह्म मात्रा वर्णन करतात. 40 योजने संख्या गोष्टी वानर बांधला सेतो सकटी पुढे उरला योजनासाठी सहसा काठी पावेना. असणारा सेतू आहे तो 100 योजनांचा आहे. 100 योजनांचा सेतू 40 योजनापर्यंत परिपूर्ण झालेला आहे. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना पूर्ण जो अहवाल रिपोर्ट सादर केला हनुमंतरावाने एवढा सेतू 100 योजनांचा सेतू 40 योजन परिपूर्ण झाला भगवान श्रीरामचंद्र प्रभू. आता इथून पुढचं जे कार्य आहे का ते कार्य आणि संपन्न होत आहे. तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद असावा आमच्या डोक्यावरती. नक्कीच कार्य संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना आणि हनुमंतराव खात्री देतात. श्रीरामाचे मनोगत जाणून या हनुमंत दंडो धरून राहिला सेतता होया प्रभात पाहतसे. श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य पूर्ण करायचे 40 योजन हा जो असणारा सेतू आहे परिपूर्ण झालेला आहे. आता
आता उद्या ज्यावेळेस सकाळ होईल पहाट होईल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कार्याला लागायचं आणि जास्तीत जास्त सेतू बांधण्याचं कार्य आपणच त्या ठिकाणी संपन्न करायचं पार पाडायचं. फक्त हनुमंतराव वाट पाहत आहेत की सूर्योदय कधी होतोय. त्याचप्रमाणे प्राप्त समय आणि तांबडं कधी फुटतंय आणि तांबडं फुटल्याच्या नंतर मी त्वेषाने त्या ठिकाणी जाणार, प्रचंड अशा प्रकारचे पर्वत आणणार आणि हा शेतू परिपूर्ण करणार. अशा प्रकारची चिंता त्या ठिकाणी एक प्रकारची मनामध्ये आणि संकल्प हनुमंतरावाने केला. हनुमंतराव फक्त एकच वाट पाहतात, वाट पाहू उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावळ. भगवान प्रभूंचं कार्य करायचं आहे, भक्ताचं त्या ठिकाणी मनोगत आहे. हनुमंतराव चिंतन करू लागले की एक वेळेस त्या ठिकाणी सूर्यनारायण भगवंत आणि त्या ठिकाणी तांबड फुटलं की मी कार्य त्या ठिकाणी संपन्न करेल. कैसी सेतू बंदाची साकडी बांधीन लागता अर्धा घडी परी सूर्योदयाची साकडी देवनी दडे राहिला से. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्र आणि दिवस त्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य करण्यासाठी कुठल्याच प्रकारचा त्रास होत नव्हता, कष्ट पडत नव्हते. परंतु भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य करण्यासाठी हनुमंतराव उद्युक्त झालेले आहेत. एक प्रकारचं त्यांना केवळ एकदा सूर्यनारायण भगवंत आणि उदय होतो आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य कधी पार पाडतो अशा प्रकारचं सतत चिंतन हनुमंतराय करतात. बरं का, हनुमंतराय भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं चिंतन करण्यामध्ये फार अत्यंत तरबेज आहेत. सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढवृत्तः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्तः उपासते. सतत भगवान प्रभूंचं श्रीरामचंद्र प्रभूंचं नामस्मरण भजन कथा कीर्तन करणारे हनुमंतराव आहेत. बरं का, आणि निरपेक्ष शिवाय कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही की मला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर राहा प्रसादच भेटेल, कडी वगैरे जास्तच वाढलं जाईल ना, विषयच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता. कुठल्याही प्रकारचा अपेक्षा नाही की मला काय त्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य केल्याच्या नंतर टीए मिळेल, डीए मिळेल किंवा काहीतरी एखाद्या वेळेस आठवड्यातील आयोग मला मिळेल, दिपावलीचं बोनस मिळेल, काहीच नाही. फक्त एकच करायचं, एक गाव विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. आता अशा प्रकारचं वर्तन आणि चिंतन ज्या हनुमंतरायांचं आहे ते फक्त वाट पाहत आहेत. न पुसता रामासी कळ न देता वनरासी न पुसता सुग्रीवासी अति वेगेशी उडाला. हनुमंतरावानं पाहिलं पूर्व दिशेला त्या ठिकाणी प्राप्त काय होऊ लागलेलं आहे, तांबड फुटू लागलेलं आहे. हनुमंतरावानं विचार केला, उठा जागे वारे आता स्मरण करा पन्नारे नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य करायचं, आता जास्त वेळ त्या ठिकाणी आराम करायचाच नको. विचार केला हनुमंतरावानं, उड्डाण केलं आणि कुणालाही विचारलं नाही. बरं का, निघत असताना सकाळी सकाळी हजेरी होत होती सर्वांची, किती जण हजर आहेत, किती जण गायब आहेत, कुठं इकडे तिकडे गेलेत का, सर्वांचा त्या ठिकाणी रिपोर्ट होत होता. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या समोर सर्वजण काही कोणी दिसणार, हनुमंतराव मात्र नाहीत, गैरहजर पडले. हनुमंतरावाने सुग्रीवाला विचारलं नाही, श्रीरामचंद्र प्रभूंचा त्या ठिकाणी आज्ञा घेतली नाही आणि हनुमंतराव परस्पर पर्वत आणण्यासाठी निघून गेले. पुढे गेला रे हनुमंत कोणी वानर समजत पूर्वने के करणी तेथ शीघ्र धावत दश दिशा. आपले कॅप्टन आणि हनुमंतराय आपले सरदार आहेत, आपले मालक आहेत. आपल्यावरती फार मोठं हनुमंतरावांचं आणि अनंत कोट उपकार आहेत. ते हनुमंतराय सर्वांच्या अगोदर उठले आणि त्या ठिकाणी पर्वत पाषाण वगैरे आणण्यासाठी गेलेले आहेत. इथं काय दिसत नाहीत. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य करण्यासाठी हनुमंतरावाने संपूर्ण विश्रांती वगैरे बाजूला ठेवली आणि पर्वत आणण्यासाठी गेले, इथं दिसत नाहीत. अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. महावीर हनुमंत उपटोनी पर्वत समजत एक एक योजना संख्या सप्ताह घेऊन येत उलंशे. त्या ठिकाणी हनुमंतराव दूर अंतरावरती गेलेले मोठमोठे प्रचंड गोरक्षनाथ टेकडी जर तुम्ही पाहिली असेल तर अशा गोरक्षनाथ टेकड्यासारखी 5-7 टेकड्या हनुमंतरावाने अगदी हात खाली घालूनच उचलल्या आणि आपल्या खांद्यावरती घेतलेले आहेत का, डोक्यावरती घेतलेले आहेत का, हातामध्ये घेतले आहेत, असे 7 पर्वत आणि हनुमंतरावाने उचललेले आहेत. आणि हनुमंतराव आता
भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं ज्या ठिकाणी शीतबंधाचं कार्य चालू होतं त्या दिशेने लागले. दोन पर्वत दोई हाती दोन दोई काके प्रती एक मस्तकी स्वामी कार्यार्थी पुच्छवती पैक. हनुमंतरावने एवढे पर्वत घेतले, दोन बगलेमध्ये दाबले, दोन खांद्यावरती घेतले, एक डोक्यावरती घेतला. अशा प्रकारचे पर्वत घेऊन हनुमंतरावने गेले. आता इथे कथा निघती का नाही कोणाच ठावते, पण हनुमंतरावने बरोबर पर्वत एक डोक्यावरती ठेवलेला, प्रचंड मोठं गोरक्षनाथ टेकडी सारखा पर्वत येतो आणि टेकडी घेतली डोक्यावरती आणि नेमकं शनिदेव तिथे आडी येतात. हनुमंतरावांना विचारलं शनिदेवा नाही की मी तुमच्या पण राशीला येतोय. हनुमंतराव म्हणले काय विचार करा तुमचा. नाही म्हणलं मला तुमच्या डोक्यावरती बसल्याशिवाय मला काही करमत नाही. ठीक आहे म्हणले बसा. पुन्हा एक पर्वत वर ठेवून मला शनिदेवांच्या वरती. शनिदेवांचा पूर्ण बरगाड्या फ्रॅक्चर झाल्या. पर्वतवरती ज्यावेळी डोक्यावरती ठेवला त्यावेळी शनिदेव कमी लागले आणि हनुमंतरावाला विनंती करू लागले की हनुमंतरावा एवढे पर्वत माझ्या डोक्यावरती तुम्ही बसायला सांगितलं म्हणले, सुखरूप वाटेल मला, परंतु डोक्यावरती आणखी पर्वत ठेवून दाबायला लागलात म्हणले. अख्ख्या बरगाड्या आता दवाखान्यात गेल्याशिवाय ऑर्थोपेडिक्सला गेल्याशिवाय आणि ऑपरेशन काही केल्याशिवाय नीट होण्याची शक्यता नाही. हनुमंतराव म्हणले पुन्हा वाटायला येताल का म्हणले माझ्या. नाही म्हणलं तुमच्या तर वाटायला येणारच नाही, परंतु तुमचं नामस्मरण जे व्यक्त करतात त्यांच्या पण कधी वाटायला जाणार नाही असं शनी महाराजांनी अग्रीमेंटच करून दिलंय, स्टेटमेंट हनुमंतरावांच्याकडे. त्यावेळेसपासून हनुमंतरावांची जे काय अनन्य साधारण भक्ती करणारे जे भावी भक्त आहेत त्यांच्या वाटाला शनिदेव त्या ठिकाणी जात नाही बरं का. अशा प्रकारची ही कथा आहे. महान गोड अशा प्रकारचं चरित्र आपण ऐकत आहोत. या ठिकाणी बरेचशा दूर अंतरावरून आमचे गोवर्धन महाराज बडे पत्रकार आहेत, यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांची आपल्याला वाचण्याची वगैरे सेवा घ्यायची आहे. कोल्हेगाव महाराज विचार करतात की शिंदे महाराज पोलीस झाले, या पोलीस स्टेशनचे पण रिटायर आहेत, आता कशाला त्यांना जास्त संधी द्यायची असंही काही त्यांचा विचार तिकडे चाललेला असेल. म्हणून माझी सेवा म्हणजे आपला ज्यावेळेस इथं ड्युटीला असायचो केस पोलीस स्टेशनला त्यावेळेस आनंद वाटायचा. इकडे क्रांतीनगरला वगैरे ड्युटी आली, नाकाबंदीची कधीतरी ड्युटी यायची, आनंद वाटायचा. पण इकडचे लोक सगळे ओळखीचेच, त्यांच्याकडून काही 10-5 मिळत नसत. कारण की त्यांना आडविलं तर सगळे ओळखीचेच असायचे, त्यांना तसं सोडून द्यावं लागायचं. मग कितीही जरी त्यांनी रिक्षामध्ये 17-18 जरी कोंबलेले असले, मांढर कोंबल्यासारखे, तरी जाऊ जपून कुठं तरी त्या कानाडीच्या नदीमध्ये उलटून बिलतून पडताल, जरा तिथं उतरा असं सांगावं लागायचं आणि जाऊ द्यावं लागायचे. अशी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं जे असणारं भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं चरित्र ज्यावेळेस ड्युटीमध्ये होतं त्यावेळेस जर असा रामकथेचा जर कार्यक्रम जर चालू असता तर आमचे 4-2 लोक तरी नक्की या ठिकाणी येत राहिले असते. भगवान परमात्मांच्या कृपेनं आपण रामकथा श्रवण करत आहात. चारदरीचेही काही भावी भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी साष्टांग वंदन करतोय. कारण की चारदरीला काल फार मोठा प्रचंड अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम झाला, जसा इथं आपल्याकडे होतो तसा. तर प्रत्येक आठवड्यामध्ये शनिवारी त्या ठिकाणी कार्यक्रम होतो. अशा कार्यक्रम संपन्न करणाऱ्या भावी भक्तांना पुनश्च त्या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी मी विराम देतो. पुढचे वक्ते येतील आणि सांगण्याचा प्रयत्न करते. सांगा मिसा महाराज, पुढची सांगा. चालक महाराज, चालक महाराज हा सचा काम